हाय फ्रेंड्स, मी सुषमा सगने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची आहे। थंबनेल बघितलंच असणार, थंबनेलवरून तुम्हाला मी काय सांगणार आहे ते कळलंच असणार, पण तरीही तुम्हाला मी सांगून दिले। आजची तारीख 8 आणि उद्याची तारीख आहे 9, म्हणजे उद्या आहे गुढीपाडवा। तर सगळ्यात पहिले तर तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आपलं मराठी वर्ष सुद्धा उद्यापासूनच सुरू होणार आहे, तर त्यासाठी सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। तर चला, तुमच्यासोबत कोणती गोष्ट शेअर करणार आहे, कोणती गोष्ट शेअर करायची आहे ते तुम्हाला सांगते। अचानक गावाला जायचं ठरलेलं आहे। तसे शिवांशला सुट्ट्या लागल्या आहे आणि मी या उन्हाळ्यामध्ये जायचं ठरवलं नव्हतं की गावाला वगैरे जाणार, कारण तर आत्ताच आम्ही दिवाळीला गावाला जाऊन आलो होतो त्याच्यामुळे। तर मिस्टरांचं ठरलं होतं आधीच गावाला जायचं, कारण तर त्यांचं थोडंसं पर्सनल काम आहे गावाला, तर त्यांना 8 दिवस गावाला राहायचं आहे। तर मग त्यांचे 8 दिवस गावाला जाणार होते, तर मग आम्ही तिघेच मायलेक इथे राहिलो असतो पुण्याला। आणि एक तर त्याच्यात शिवांशच्या सुट्ट्या सुद्धा, स्कूल पण नाही आहे। तर मग मिस्टर पण म्हणाले की तिकडे अमरावतीला तुम्ही जाणार नाहीच आहे, त्याच्यामुळे ते म्हणाले की तू इकडे तर येत नाही आहे, तर मग तू तिकडे आई वडिलांकडे जा, की इकडे एकटी राहू नको, तुझं पण तेवढंच फ्री होऊन येणं होणार आणि मी पण माझं काम करून येणार, म्हणजे दोघंही 8 दिवस राहून येऊ आपापल्या घरी, म्हणजे ते त्यांच्या घरी जाणार आणि मी माझ्या घरी जाणार। तर असं ठरलं आहे, तर अचानकच ठरलं आहे हे। तर मग 10 तारखेला आम्ही संध्याकाळी निघू इथून, तर तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे। तर मग गावाला जायचं म्हटलं की पॅकिंग आहे, काही एक्स्ट्रा सामान लागते ते घ्यायचं आहे, थोडीशी तयारी वगैरे असतेच, तर ती करायची आहे। मला थोडंसं मार्केटमधून जाऊन सामान पण आणायचं आहे आणि आज मला पार्लरमध्ये पण जायचं आहे। मला तसे आयब्रोज वगैरे करायला खूप भीती वाटते, म्हणजे त्रास होते त्याच्यामुळे। ते नेहमी मी घरातच असते ना, कधीच करत नाही, सणावाराला सुद्धा करत नाही। असंच मग कुठे कार्यक्रम असला किंवा मग कुठे बाहेर वगैरे गावाला जायचं असलं तर मग मी करते। तरीही मग आता गावाला जाणार आहे म्हणून म्हटलं की चला आयब्रोज वगैरे करून यावं, पार्लरमध्ये जावं। तर मग आता तेच संध्याकाळी जाण्याचा विचार करत आहे। आता वाजले दुपारचे 3, तर 3 वाजले आहेत, तरी पण खूप ऊन आहे आणि बाळाला घेऊन आणि शिवांशला घेऊन जावं लागतं, दोन्ही मुलांना घेऊन जावं लागतं। जिथं जायचं असलं तिथे मला मुलांनाच घेऊन जावं लागतं, सगळं काही मुलांना घेऊनच करावं लागतं। तर इथून खूप लांब आहे मार्केट आणि चालत चालत जावं लागतं। गुढीपाडवा वगैरे सणवार असली की पार्लरांमध्ये गर्दी असते, आता तिथे गर्दी पण नसली पाहिजे, पटकन झालं पाहिजे, घरी लवकर यायला बरं पडणार। आणि बाकी सामान पण घ्यायचं मार्केटमधून, ते पण घेऊन येणार आहे। तर अद्विक झोपलेला आहे, त्याला झोपून दिलं आणि शिवांश पण झोपलेला आहे, म्हणजे नंतर मग थोडासा चहा वगैरे घेतला की मग आम्ही निघू मार्केटमध्ये सामान घ्यायला। तर बनलेल्या व्हिडिओमध्ये स्किप नका करू, चॅनलवरती नवीन असणार आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसणार तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून द्या। तर आता वाजले दुपारचे 4 आणि मी ठेवले माझ्यासाठी चहा। अद्विक झोपेतून उठलेला आहे, तो किचनमध्येच आहे। हां हे घे साखर थोडीशीच, थोडीशी। शिवांश अजून झोपलेला आहे, तो उठायचा आहे, तर तो उठायचा आहे तोपर्यंत मी चहा पण घेऊन घेते आणि अद्विकला मार्केटमध्ये जायच्या आधी थोडंसं खाऊ घालते, म्हणजे मार्केटमध्ये गेल्यानंतर ना मुलं जास्त त्रास देत नाही, भूक लागली की मग अद्विक जास्त त्रास देतो। मार्केटमध्ये किती वेळ होणार, काय वेळ होणार सांगता येत नाही। मग म्हटलं की आता घरून जायच्या आधी बाळाला ना थोडंसं खाऊ वगैरे घालून नेते, म्हणजे तिकडे गेल्यानंतर तो जास्त त्रास देणार नाही। तर सकाळी केस धुतले होते, मगाशी जेव्हा व्हिडिओ शूट केला तेव्हा माझे केस खूप जास्त निघाले होते, म्हणून मी आता बेल्ट लावलेला आहे। काय झालं आता नाही, आता मी त्याला 2 दाणे साखरेची चारली तर अजून मला दे म्हणते। हे बघा अद्विक कुठे बसला आणि काय देऊ तुला। अद्विकची हेअरकट केली पडाला 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 पडाला। आणि बघा शिवांशी ते झोपलेला आहे, ये इकडे ये, तिकडे नाही जाऊ, ये। चला मग आता ना चहा पण झाली, चहा पिऊन घेते आणि आता मार्केटमध्ये जाण्याची तयारी झाली। इकडे बघा अद्विक तयार आहे आणि शिवांश पण इकडे तयार आहे आणि माझी पण तयारी झाली। मुलांसाठी पाण्याची बॉटल आणि बिस्किटचं पॉकेट घेतलं आहे घरातूनच, म्हणजे बाहेर गेल्यानंतर जर ते चिडचिड करायला लागलं अद्विक वगैरे तर द्यायला बरं पडणार। तर चला मग आता पटकन मार्केटमध्ये निघते। आता बरोबर 4:45 वाजले आहे, 15 मिनिटं तरी मला जायला लागतात, पटपट ऑटो पकडायला मला जायला स्टॉपवरती 15 मिनिटं लागतात। तर चला मग आता ऊन पण कमी झालेली आहे, तर आता निघालो बघा। शिवांश माझ्या मागे आहे। कुठे आला रे अदू तू, दुकानात। तर आता आलो आम्ही दुकानामध्ये, आता बघू इथे काय मिळते आमच्या मनापासारखं ते।
तर दुकानामध्ये मी जेव्हा गेले ना, मला ती लेडीज विचारत होती की व्हिडिओ कशासाठी बनवते. तर मी सांगितलं की यूट्यूब चॅनल आहे माझं, त्याच्यासाठी मी व्हिडिओ बनवते. तर ती हिंदी सायडर होती, आपली मराठी नव्हती, तिला मराठी वगैरे कळत नव्हती जास्त. तर तिला सांगितलं चॅनलला, तर चॅनलबद्दल तर तिने चॅनलला सबस्क्राईब पण केलं ना. अजून डिटेलमध्ये ती विचारत होती कसं असतं काय असतं असं. तर ते बोलणं चाललं होतं आणि मी माझे कपडेसुद्धा बघत होते जे मला घ्यायचे होते ते. तर दुकान हे माझ्या ओळखीचं आहे, म्हणजे इथून मी जास्त करून शॉपिंग करते. तर इथे मला म्हणजे व्यवस्थित रेटमध्ये कपडे मिळतात, म्हणून मग मी इथे जाऊन पॅन्ट वगैरे टी शर्ट वगैरे घ्यायची असली की घेते. तर चला मग इथे मी शॉपिंग करते आणि सोबत तिच्यासोबत बोलत पण आहे. काय दुकानातून सामान घेऊन झालं, आता दुसरीकडे चाललो. बाय. काय बघतो ऑटो. तर मार्केटमधून सामान घेऊन आलो तर आलो कुठे, मैत्रिणीकडे, कारण तर तिला सुद्धा पार्लरमध्ये यायचं आहे. तर ती तिची आवरावर करत आहे. इकडे बघा आमची सृष्टी बसलेली आहे. स्वाती इकडे बघ, हाय कर. अदू काय बघते, अद्विक काय बघते. मी थोडं सामान घेऊन आले होते आणि तर ते घेऊन झालं. चहा ठेवत आहे स्वाती. च्या भांड्यामध्ये चहा गावाकडून आणले आणि खिचडीचं भांडा मस्त. तर चला आता आम्ही निघालो पार्लरमध्ये जायला. मैत्रीण आता येत आहे. समजायला का स्वाती, चल लवकर जावं लागते घरी ग. तर आता आम्ही मार्केटमधून आलो आणि मार्केटमधून आल्यावर पहिले तिघांनी कपडे बदलून घेतले. तर काय काय आणलं, शॉपिंग काय काय केली, गावाला जायचं आहे तर तुमच्यासोबत शेअर करते. सगळ्यात पहिली ही बॅग, म्हणजे कपडे नेण्यासाठी बॅगच नव्हती, आधी जुनी होती ना ती न फाटली आणि हे घेतली. ती लोकल आहे, माझ्याकडे मोठी आहे बॅग पण ती खूपच मोठी आहे. तर यावेळेला ती न्यायची नव्हती मला आणि खूपच मोठी बॅग आहे, त्याच्यामुळे 2 मुलं आणि तेवढी मोठी बॅग घेऊन जाणं शक्य नाही. त्याच्यामुळे मी आता म्हटलं की लोकलच घ्यावी. मग हे कपडे नेण्यासाठी एक बॅग घेतली. त्यानंतर मी घेतले टी शर्ट घेतली. जे माझे रेग्युलर घरी घालायचे टी शर्ट आहे ते खूप खराब झाले होते आणि पॅन्ट सुद्धा खराब झाली. तर ती मग मी माझ्यासाठी असे 2 टी शर्ट घेतले. स्काय ब्लू कलरचे एक टी शर्ट आहे आणि त्यानंतर एक म्हणजे असं डार्क ब्ल्यू कलरचं आहे, हे डार्क ब्ल्यू आहे. तर असे 2 टी शर्ट घेतले. त्यानंतर असे 2 पॅन्ट घेतले. अशी पॅन्ट त्याच्यासाठी नाईटला घालायला अशी पॅन्ट आहे छान. तर छान आहे, हा कलर ग्रे आहे आणि एक पिंक मध्ये आहे दुसरा. तर अशी 2 पॅन्ट घेतले आणि गावाला जायचं आहे. तर टिफिन नेण्यासाठी, टिफिन आणि पाण्याच्या बॉटल वगैरे नेण्यासाठी माझ्याकडे बॅग नव्हती. अशी माझ्याकडे एक बॅग आहे तर ती खूप खराब झाली आहे. तर ती बाहेर वगैरे नेण्याच्या हक्काची नाहीये, म्हणून मग म्हटलं की चला टिफिन वगैरे लागतोच प्रवासामध्ये न्यायला आणि बॉटल पण असतात आपल्याजवळ पिण्याच्या पाण्याच्या, तर त्या सुद्धा न्यायला पाहिजे, म्हणून ही एक बॅग घेतली. आणि ही एक 1 साइड पर्स घेतली. खूप छान आहे, ही असं लेदर खूप छान आहे. अशी 1 साइड एक पर्स घेतली. माझ्याकडे नव्हतीच 1 साइड, एक हँडबॅग आहे आणि एक मला दिलेली मैत्रिणीने घेतली आणि एक त्यानंतर ही. तर आता मी हे घेतली, खूप मला आवडली. तर अशी 1 साइड टाकून आपण कुठेही जाऊ शकतो, म्हणजे मोबाईल आपले पैसे वगैरे राहतील याच्यामध्ये. तर त्याच्यासाठी हे घेतली पर्स. तर अशी आहे बघा, मला खूप आवडली म्हणून घेतली. ही जास्त महाग नाहीये, ही ना 200 रुपयाची आहे फक्त. याची क्वालिटी खूप मस्त आहे, म्हणून मग घेऊनच घेतली मी. मला खूप आवडली आणि माझ्याकडे नव्हतीच 1 साइड पर्स, म्हणून मग घ्यायचीच होती मला. तर मागून पण एक चेन आहे, इथे पण चेन आहे, मदत पण चेन आहे आणि इकडे असे 4 चेन आहे आणि रासं करता येते. प्रवासामध्ये वगैरे पाहिजे अशी बॅग, मग म्हणून मग ही घेऊन घेतली. तर जास्त सामान आणलं नाही, फक्त एवढंच सामान आणलं जे गरजेचं होतं ते. मी पार्लरमध्ये गेले. पार्लरमध्ये अद्विक अजिबात चांगला राहिला नाही. अद्विक एवढा रडला मी चेअरवर बसल्या तर इतका रडला की बस काही विचारायचं काम नाही. मला आयब्रो सुद्धा चांगल्या करू दिल्या नाही, तर मी आयब्रोज केले बघा. पार्लरमधलं तुमच्यासोबत काहीच शेअर करता आलं नाही. आणि आता घरी आल्यानंतर थोडी आता आवरावर बाकी आहे, स्वयंपाकाला सुरुवात पण करायची आहे. तर चला मग आता पटकन सामान ठेवून देते, जे मी तुम्हाला दाखवलं ते सामान ठेवून देते आणि त्याच्यानंतर आता परत संध्याकाळची आवरावर करून घेते आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करते. तेव्हा तुमच्याशी संध्याकाळचे सगळे कामं आवरून स्वयंपाकाला सुरुवात केली. स्वयंपाकामध्ये भात,
चपात्या आणि शेवग्याच्या शेंगाची भाजी करणार आहे. तर भात इकडे कुकरमध्ये लावून दिलं आणि चपात्यांसाठी पीठ पण भिजवून ठेवून दिलं आणि शेवग्याच्या शेंगा मी शिजवून घेत आहे. मसाल्यासाठी टमाटर पण कट करून घेतले, कांदा आणि खोबरं कट करून घेतलं. आता फक्त ते भाजून घ्यायचे. तर आता मग तेल टाकते कढईमध्ये आणि खोबरं आणि कांदा भाजून घेते चांगला. इकडे कांदा आणि खोबरं भाजता शेवग्याच्या शेंगा सुद्धा खोलून घेते, म्हणजे तेवढाच वेळ वाचणार, कारण उशीर झाला मार्केटमधून यायला. तर आता कुकर वगैरे झालं भाताचं, मसाला पण भाजून झाला, तो ठेवून दिला बाजूला आणि शेवग्याच्या शेंगा शिरल्या आणि त्या ठेवल्या इकडे उकडायला आणि तिकडे तर चपात्या करायला घेतल्या. तर आज ना संध्याकाळच्या स्वयंपाकाचा खूप कंटाळा येत होता, तरीही केला, कारण त्यानं मार्केटमध्ये मुलांना घेऊन गेले. मुलांसोबत अद्विकला तर हातात घेऊन फिरावं लागलं. शिवांश तो त्याच्या पायाने फिरत होता, तरीही मुलांचा खूप त्रास होतो मार्केटमध्ये गेल्यावर आणि खूप फिरावं लागलं मार्केटमध्ये, ह्या दुकानातून त्या दुकानामध्ये, त्या दुकानातून या दुकानामध्ये. तर असं खूप फिरावं लागतं मार्केटमध्ये. तर खूप जास्त पायांचा पण त्रास होत होता, पाय खूप दुखत होते, तरीही उभं राहून स्वयंपाक करण्याची इच्छा अजिबात नव्हती, तरीही स्वयंपाक केला. तर सगळा स्वयंपाक झाला, जेवणाची तयारी वगैरे केली, त्यानंतर जेवण वगैरे केलं. जेवण वगैरे केल्यानंतर मग किचनची आवरावर करत आहे. गॅस चांगला पुसून घेतला, भांड्यांमधलं शितारं खरकटंसुद्धा काढून घेतलं. आणि चला मग हा ब्लॉग मी इथे सेंड करते. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसणार तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.